बापाचा पैसा उडवला, बापाचा पैसा उडवला. त्याच्या बापाकडं पैसा होता म्हणून त्याने उडवला. त्याच्या बापाने स्वतःहून हे लग्न केलंय. त्यामुळं बापाने हा पैसा उडवलेला आहे, की माझ्या पोराचं लग्न चांगलं होऊन द्या आणि लग्न पण साध्या पद्धतीनेच केलेलं आहे. मोठा असं तामझाम पण नव्हता. साधं सिंपल लग्न होतं. याच्यामध्ये मराठी पद्धतीने सचिनने त्याच्या मुलाचं लग्न केलं. अर्जुन तेंडुलकर त्याला चिडवलं जातं. प्रत्येक गोष्टीला त्रास दिला जातो त्याला, की सचिन का बेटा सचिन नहीं बनेगा हे वाक्य तर त्याच्या डोक्यात आणि जिभेवरती अक्षरशः घुरमळत असेल. त्याला त्या एका वाक्याने अक्षरशः मनामध्ये पण वेदना होत असतील. आज त्याचं लग्न झालं तरी त्या लग्नावरती देखील ह्या मूर्ख लोकांनी त्याला ट्रोल करायला चालू केलं. बाबा रे, हा कमवत तर काय नाही, ह्याच्याकडे पैसा येणार कुठनं? हा अक्षरशः डोमेस्टिक लेवलचं क्रिकेट खेळतो, त्याच्यातनं काय पैसे भेटतात का? यांसारखे काही फालतू लोक बोलतात. आता यांना मला एवढं सांगायचं आहे, की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये देखील पैसे असतात. IPLमध्ये तो खेळतो, त्याच्यामध्ये 20-1 लाख रुपये त्याला भेटतात. याच्यामध्ये जर बघितलं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पण चांगला भत्ता असतो. जेवढं स्वतःला अर्न करायचं आहे, एखादा सर्वसामान्य माणूस जो असतो मित्रांनो, जो अक्षरशः सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून या आपल्या जगामधली सगळ्यात मोठी पदवी जी तुमच्यासारखे लोक समजतात, MNC कंपनीमध्ये जाऊन 8-10 तास कामं करतात ना, त्यांना जेवढा पगार भेटत नाही त्याच्यापेक्षा जास्त हा सचिनचा मुलगा कमवतो. याच्यामध्ये 20-22 लाख रुपये जरी तो ॲन्युअली कमवत असेल, तरी तो त्याची पोटाची खळगी भरू शकतो. आपल्याला जगण्यासाठी एवढा पैसा लागत नाही हे तुम्हाला आम्हाला देखील माहिती आहे. तुमचे शौक जसे असतात, तुमची जशी फॅशन असते, त्याच्यानुसार तुम्ही जेवढं अर्न करताय तेवढं कमीच असतं. त्यामुळं त्याला जेवढं पाहिजे तेवढं तो कमवतोय. एखाद्या सर्वसामान्य माणसाला पोट भरायला जेवढं पैसे लागतात तेवढं तो कमवतोय. आणि याच्यामध्ये तुमच्यासारखे मूर्ख लोकं म्हणतात आहे, की बापाच्या जीवावरती अजूनही खातोय. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, प्रत्येकाला वाडवडिलांकडनं काही ना काही भेटलेलं असतं. तुमचे आई-वडील जाताना किंवा तुमच्या आई-वडील सोबत जरी असतील, तरी ते तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये काहीतरी देतात. तर याच्यामध्ये हिस्सेदारी म्हणली जाते. वाडवडिलांची जी जमीन असते 100 एकर, 200 एकर, कोणाची 50 एकर, 5 एकर, 10 एकर, ही परंपरेनुसार त्या पिढीला ट्रान्सफर येते. तुमच्या आज्यानी दुसऱ्या नातवाच्या नावाने किंवा मुलीच्या नातवाने जमीन केली, तर तुम्हाला राग येणार नाही का? आणि यामध्ये जर बघितलं शेजारच्याच्या पोरावरच्या नावाने केली, तर तुम्ही तर त्याला मारूनच टाकसाल. असंच आहे मित्रांनो. आपल्या बाबतीत जी पण प्रॉपर्टी आपल्याला येतीये, ती वाडवडिलांनुसार येतीच आहे. आपल्याच नावावरती येते. आपण तिला नको म्हणतो का? नाही, ह्याच्यामध्ये माझा स्वाभिमान आहे. हे मी कशाला घेऊ माझ्या बापाची प्रॉपर्टी? मला नाही घ्यायची माझ्या बापाची प्रॉपर्टी. यांसारख्या गोष्टी त्यावेळेस बोलता का? तुम्ही सचिन तेंडुलकरच्या पोरावरती आरोप करता, की बापाचा पैशावरती ऐश करतं. तुमच्या बापाकडं पैसा नाहीये तेवढ्या प्रमाणात म्हणून तुम्ही ऐश नाही करत आहे. त्याच्या बापाकडे पैसा आहे म्हणून तो ऐश करतोय. तुमच्या वाडवडिलांची जमीन तुमच्या नावावरती जरी आली, तरी तुम्हाला ते समाधान वाटतं, की माझ्या नावावरती 5 एकर, 10 एकर शेती आहे आणि त्याच्यावरती पण तुम्ही माच करता. काही-काही लोकं करतात याच्यामध्ये. याच्यामध्ये असं नाही आहे मित्रांनो, की आपल्याला पण वाडवडिलांचं काही भेटत नाही. यामध्ये जर बघितलं ज्यांना काही भेटत नाही त्यांना अक्षरशः चांगले संस्कार भेटतात, प्रेम भेटतं. आणि याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं सचिनसारखा जो एक असा क्रिकेटर, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये काही पैसे खर्च केले, तर या समाजामधली अशी काही फालतू लोकं, जी एक्स्पेक्टेशन त्यांना स्वतःच्या मुलाकडनं जेवढं एक्स्पेक्टेशन नाही आहे, तेवढं दुसऱ्याच्या पोराकडनं एक्स्पेक्टेशन आहे. त्याला म्हणतात ना काय ते, आपला तो बाब्या शेजारचं कार्ट ही गत आपल्या समाजामध्ये झालेली आहे. आपण सचिनच्या पोराला नाव ठेवायचं, रेटून बोलायचं, अक्षरशः त्याला डिप्रेशनमध्ये टाकायचं. परंतु आपला जो बाबा आहे, तो घरामध्ये मच्छर मारत बसलेला आहे, याची खंत कुणाला वाटत नाही. आपल्याला सोशल मीडियावरती येऊन ज्ञान द्यायचं आहे, लोकांना सांगायचं आहे, की बाबा रे, सचिनचं पोरगं असंच. यांसारख्या गोष्टी मित्रांनो करतात आपले लोकं. कमेंट करतात, वाईट कमेंट करतात, घाणेरडे कमेंट करतात. आता सचिनची पोरगी कमवते, सुंदर आहे दिसायला. तिच्याकडनं एक्स्पेक्टेशन का नाही रे ठेवत? सचिनच्या पोरीने पण क्रिकेटरमध्ये झाली पाहिजे होती. तिने पण 100 सेंचुरीज मारल्या पाहिजे होत्या. यांसारख्या गोष्टी तुम्ही पण एक्स्पेक्ट करायला पाहिजे ना सचिनच्या पोरीकडनं. का पोरावरतीच का प्रेशर? दोघांना पण समान तराजूमध्ये तोला. हां, आता याच्यामध्ये ती ॲक्टरेस झालेली आहे. ती समाजामध्ये वावरती आहे. फॅशन डिझायनर आहे. ब्रँड्स वगैरे तिला प्रमोट करते. ती चांगलं कमवते. तिचं रूप देखणं आहे. याच्यामध्ये काही-काही अजून मोठे-मोठे क्रिकेटर आहेत. त्यांच्या देखील मुली आहेत आजपर्यंत. त्यांच्या मुलींना ही अपॉर्च्युनिटी भेटली नाही. सचिनच्या पोरीला का भेटली? ब्रँड. बापाचा लागलेला ब्रँड. कळलं? त्यामुळं ती पोरगी पुढं आली. आता ऑस्ट्रेलिया असेल, पूर्ण जगामध्ये असेल, तिला आहे ना ब्रँड्स येतात, प्रमोट करायला लावतात, पैसे ती कमवते, चिक्कार कमवते. परंतु त्याच्या पोराने काय करावं? पोराची अपेक्षा, त्याची अवस्था तुम्ही ऐकायलाच तयार नाही आहे. त्याला क्रिकेट हा एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवरती तो चालतोय, डोमेस्टिक लेव्हलचं क्रिकेट खेळतोय. त्याच्यातनं जेवढे पैसे येतील, तेवढे येतील, तेवढंच त्याचं चालू आहे.
त्याचा बाप खंबीर आहे द्यायला पैसे, तो त्याच्या बापाला पण हे करेल आणि मल्टिपल हॉटेल्स आहेत, बिझनेसेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत सचिनच्या, तो त्याला ट्रान्सफर करेल आणि याच्यामध्ये तो त्याची व्यवस्था करतोय. तो आयुष्यभर कमवून खाईल एवढे पैसे तो जमा करू शकतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, की सचिनचं पोरगं पुढं जाऊन कसं जगल, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला भाकर खायला भेटेल का नाही. आपल्या घरातली भाकर संपली, आपल्या घरातलं पेट संपलं आहे, आपल्या घरातलं तेल संपलं आहे, आपल्या घरामध्ये चहापत्ती आणायला पैसे नाही आहेत. पहिलं त्या गोष्टीचा इंतजाम करा. आपण दिवसभर रील्स स्क्रोल करतो, आपण मोठमोठ्या लोकांना टार्गेट करतो, सेलिब्रिटीजला टार्गेट करतो, जे चांगले कामं करतात आहे त्यांना देखील टार्गेट करतो, त्यांच्या भावना आपण दुखवतो. त्यामुळं आपणच कुठंतरी चुकतोय याबद्दल विचार करायला शिका. आपण समाजामध्ये राहतो, आपण चांगलं म्हणून राहिलं पाहिजे, ना की घाणेरड्या कमेंट करून एखाद्याला डिमोटिवेट करायचं, त्याचं खच्चीकरण करायचं. त्यांनी पुढं जाऊन काहीतरी वाईट पावलं उचलली, त्याच्यानंतर त्याला देवता बनवायचं. यांसारख्या गोष्टी करू नका, एवढीच विनंती राहील. सपोर्ट करा, सपोर्ट करायचं नसेल तर शांत बसा, गपगुमाने बसा, घरामध्ये आराम करा. पण कुणाबद्दल वाईट बोलू नका, एवढीच विनंती राहील. त्याच्या बापाचा पैसा तो उडवतोय, त्याला जे पण असेल ते करायचं. तुमच्या बाबाकडे पैसा असला तरी तुम्ही उडवणार, हे पण तुम्हाला पण माहिती आहे. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका अशा नवीनच टॉपिकमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.